नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत. तुम्ही म्हणाल वांग्याचे भरीत तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हे भरीत एकदा नक्की बनवून बघा. एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारचं टेस्टी भरीत बनवून तयार होतं. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी इथं मी मोठ्या आकाराचे हिरव्या रंगाचे 2 फ्रेश वांगे घेतलेले आहेत. हे वांगे मी सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतले. त्यानंतर वांग्याला आपल्याला वरून हाताने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. असं हे वांग्याला तेल लावलं तर वांगी भाजताना अगदी पटकन भाजली जातात. आपल्याला तर माहीतच आहे की उद्या आहे चंपाषष्ठी. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी वांग्याचे भरीत हे आवर्जून बनवले जाते. वांग्याचे भरीत सोबतच बाजरीची भाकरी असा नैवेद्य खंडेरायाला चंपाषष्ठीच्या दिवशी दाखवला जातो. चंपाषष्ठी विशेषच आज आपण हे झटपट तयार होणारं भन्नाट चवीचं वांग्याचं भरीत बनवत आहोत. गॅसवरती एक जाळी ठेवली, याच्यावरती दोन्हीही वांगे भाजण्यासाठी ठेवले. वांगे सर्व बाजूने आपल्याला अलटून पलटून छान भाजून घ्यायचे. वांग थोडंसं दाबलं तर बघा थोडंसं निबर लागते, म्हणून याला मी आणखीन थोड्या वेळासाठी भाजून घेतलं. वांग प्रेस केलं तर अगदी सॉफ्ट लागतं, म्हणजेच आपलं वांग छान भाजलेलं आहे. दोन्हीही वांगे अगदी छान असे सॉफ्ट होईपर्यंत मी भाजून घेतले. वांगे भाजल्यानंतर अशा पद्धतीने अगदी काळी कुळकुळीत दिसतात. जाळीवरून ही वांगी बाजूला काढते आणि पूर्णपणे थंड करते. थंड झाल्यानंतर वांग्यावरचे जे टरफल आहे ते आपल्याला हाताने काढून घ्यायचं. अगदी अलगद असं आपल्याला वरच्यावर जे काळ्या रंगाचं टरफल आहे ते काढून घ्यायचं. हे हिरव्या रंगाचं वांग आहे, त्याला खानदेशी वांग म्हणून देखील ओळखलं जातं. इथं मी या वांग्याचा वापर भरीत बनवण्यासाठी करत आहे. तुमच्याकडे हे वांग नसेल किंवा मार्केटमध्ये तुम्हाला हे वांग भेटलं नसेल तर जे काळ्या रंगाचं मोठं वांग असतं ते वापरलं तरी चालू शकतं. ते देखील नसेल तर आपली जी छोटी छोटी वांगी असतात ते देखील तुम्ही इथं भरीत बनवण्यासाठी वापरू शकता. इथं बघा दोन्हीही वांग्यांवरचे मी टरफले काढून घेतले. त्यानंतर आपल्याला वांग्याचे जे देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत. चाकूने किंवा चमच्याने हे देठ अगदी अलगद निघतात. त्यानंतर आपल्याला हे वांग आहे ते अशा पद्धतीने एका चमच्याने किंवा चाकूने ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला समजतं की हे वांग हातून किडलेलं आहे का नाही. तर इथं बघा भरीत बनवण्यासाठी मी घेतलेली दोन्हीही वांगी आतून अगदी पांढरी शुभ्र निघली, अजिबात किडलेली नव्हती. त्यानंतर भाजून घेतलेली वांगी आपल्याला एका चमच्याने किंवा मॅशरने व्यवस्थित अशी मॅश करायची आहेत. त्यामुळे भरीत अगदी छान असं एकजीव बनवून तयार होतं. इथं पहा हे दोन्हीही वांगे मी छान असे मॅश केलेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी फोडणी करता 2 पळ्या इतकं तेल घालते. भरीत आहे त्यामुळे तेल अगदी थोडंसं जास्त वापरलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता. तेल गरम झालं की पाव चमच्यालाही थोडीशी कमी मोहरी आणि जिरे घातलं. जिरे मोहरी छान फुललं की यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले. हे कांदे देखील या तेलामध्ये आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत. कांदे जास्तही तळायचे नाहीत, अगदी हलकासा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा परतून झाला की यामध्ये 2 छोटे छोटे लाल रंगाचे टोमॅटो मी अगदी बारीक चिरलेले होते ते घालते. या भरीतासाठी टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टोमॅटोमुळे भरीत अगदी छान चटपटीत बनून तयार होतं. तुम्ही देखील या पद्धतीने टोमॅटो एकदा नक्की वापरून बघा. त्यानंतर काही सुके मसाले घातले. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर आणि ठेवणीतलं काळं तिखट घातलं. मसाले घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि एकदा व्यवस्थित मिक्स करते. त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणपणे अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. हे वांग्याचं भरीत मी लाल मिरची पावडर आणि ठेवणीतलं काळं तिखट वापरून बनवत आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरची वापरून देखील हे भरीत बनवू शकता. इथं पहा हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले. मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घेतलेली फ्रेश कांद्याची पात घालायची आहे. अशी ही कांद्याची पात भरीतामध्ये घातली तर भरीत अगदी खमंग बनून तयार होतं. पात घातल्यानंतर मसाले एकदा व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी कांद्याची पात यामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्मॅश करून घेतलेलं वांग घालायचं आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. वांग घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. वांग घातल्यानंतर हे भरीत 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. वांग्याच्या भरीतामध्ये बऱ्याच वेळा शेंगदाण्यांचा वापर केला जातो, पण या भरीतामध्ये मी शेंगदाणे घातलेले नाहीत, कारण आमच्याकडे बऱ्याच वेळा शेंगदाणे वापरले जात नाहीत. आवडत असल्यास तुम्ही
तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता. अगदी कुरकुरीत भाजलेले शेंगदाणे तुम्ही यामध्ये घालू शकता. तसं देखील भरीत चवीला छान लागतं. इथं पहा आपलं भरीत आहे ते परतून झालेलं आहे. त्यानंतर यात आपलं मस्त असं भन्नाट चवीचं वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे. भरीताला रंग बघू शकता काही सुंदर आलेला आहे. बघता क्षणी खाऊसं वाटत आहे. इतकं टेस्टी भरीत बनून तयार झालेलं आहे. या भरीतासोबत खाण्यासाठी मी बाजरीची भाकरी देखील बनवलेली आहे. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले हे भन्नाट चवीचं वांग्याचं भरीत एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.